नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी जाणार आहे त्रिमंदिरला, जे की माझ्या कॉलेजपासून खूप जवळ आहे. तर ते कोणत्या देवाचं मंदिर आहे तेही मी पहिल्यांदाच बघणार आहे. तर आता मी पटकन होतो रेडी आणि जातो त्रिमंदिरला. तर चला माझ्यासोबत. तर काही आता आमच्या कॉलेजच्या इथूनच आम्ही गाडी पकडली आहे PMT, आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. मंदिर ते हायवेलाच आहे, तर आता आम्ही तिथे थोड्याच वेळात पोचू. तर काहीच गाडीतून आम्ही उतरलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. तर काहीच ते जे तुम्हाला पांढऱ्या रंगाचं मोठं मंदिर दिसतंय ना, तेच आहे त्रिमंदिर. आता तिथे आम्ही चाललो आहोत. तर काहीच त्रिमंदिरकडे जाताना रस्त्यात केळवणे फाटावर आम्हाला हे काळूबाईचं मंदिर दिसलं. तिथेही आम्ही दर्शनासाठी गेलो. तर काहीच काळूबाईच्या मंदिरातून दर्शन घेऊन आमचं झालं आहे, आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहे त्रिमंदिराकडे. थोड्याच अंतरावर आहे मंदिर. तर काहीच फायनली मंदिराजवळ आम्ही पोचलो आहोत. आता फक्त रस्ता ओलांडायचा बाकी आहे. बाहेरूनच बघा किती सुंदर असं मंदिर दिसतंय. आता आतमध्ये जाऊनही बघूया किती सुंदर आहे. तर फायनली आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे हे. इकडे बघू शकता तुम्ही. तर गाईज या मंदिराजवळ खूप अशी सुंदर अशी विविध प्रकारच्या फुलांची झाडं लावलेली आहेत. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा किती सुंदर अशी गुलाबाची तसेच वेगवेगळ्या फुलांची ते झाडं लावलेली आहेत. वरतीही लावलेली आहेत. आणि गाईज हे बघा समोरून इतका सुंदर असं हे मंदिर दिसतं ना. पूर्ण मंदिर हा संगमरवरी दगडाने बांधलेला आहे. हे बघा याच्या या पायऱ्या पण या संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर हे बघा पूर्ण मंदिर जे आहे ते संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. आतमध्ये जाऊन बघूया आता कोणत्या देवाच्या मूर्ती आहेत त्या. तर हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे. हे बघा. सो गाईज फायनली आता मी मंदिराजवळ पोचलो आहे, आणि आता मी आतमध्ये प्रवेश करणार आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया कोणत्या देवाचं मंदिर आहे ते. आता आतमध्ये जाऊन मी दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता मी आतमध्ये प्रवेश करत आहे, आणि बघूया इथून खूप मोठी अशी मूर्ती दिसत आहे देवाची. पण आता आतमध्ये गेल्यावरच समजेल कोणता देव आहे ते. तर गाईज आतमध्ये आल्यावर आम्ही इथल्या लोकांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे जैन मंदिर आहे, आणि ही इतकी जी मोठी मूर्ती दिसते ही श्री महावीर भगवानांची मूर्ती आहे. आणि यामध्ये आणखी गणपती बाप्पाचे तसेच भगवान विष्णू कृष्णाच्या अशाही मूर्त्या आहेत. पण ही बघा किती मोठी मूर्ती आहे भगवान महावीरांची, वर्तमान महावीर. आणि ही पूर्ण मूर्ती संगमरवरी दगडानेच बनवलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या मूर्तीच्या गाभाऱ्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता इकडे आणखी काही मूर्ती आहेत. याही मूर्त्या पूर्णपणे संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत. इकडे बघा इकडे देवीची एक मूर्ती आहे, पांचागुली यक्षिणी देवीची. आणि दुसऱ्या बाजूला पण काही देवांच्या मूर्ती आहेत. आता त्या बघूया कोणत्या आहेत त्या. तर हे बघा याही दोन्ही मूर्त्या संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत. आणि इकडे एक आहे चांद्रयान यक्षदेवाची मूर्ती, बघू शकता तुम्ही. तर ज्यांचं हे मंदिर आहे त्यांच्या गुरूंचं इथे फोटो लावलेला आहे, तो तुम्ही बघू शकता इथे. तर त्यांच्याच उजव्या बाजूला आणखी एक गाभारा आहे भगवान शंकरांचा. तर तिथे आता आपण जाऊया. तर हे बघा इथे नंदी आहे, कासव आहे, आणि आतमध्ये श्री शिवशंकरांची मोठी अशी पिंड आहे. बघा किती मोठी पिंड आहे. आणि त्याच्याच मागे पार्वती देवीची एक मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे. आपल्या इथे जशी पूजा केली जाते, जशी फुलं किंवा बेलपत्र वाहून, तशी इथे हे करत नाही. माहीत नाही का ते. आणि गाभाऱ्याच्या बाहेरच श्री हनुमानांची एक मूर्ती आहे, आणि समोरच गणपती बाप्पाचीही मूर्ती आहे. आणि गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आणखी एक देवाचा गाभारा आहे. तर तो कोणता आहे, कोणते देव आहेत ते बघूया आपण. त्याआधी त्याच्या बाहेर दोन देवांच्या मूर्ती आहेत. तर आता पहिले बघूया कोणत्या देवी आहेत त्या. तर इकडे आहे भद्रकाली देवी. या देवीची मूर्ती संगमरवरी दगडाची आहे, आणि तिच्याच समोर आहे तुळजाभवानी देवी, जिला सुंदर अशी साडी नेसलेली आहे.
आणि गाभाऱ्यामध्ये श्री विष्णूंच्याच अवतारांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी श्री योगेश्वर आहेत, उजव्या बाजूला आहेत श्रीनाथजी आणि डाव्या बाजूला आहेत तिरुपती बालाजी. आणि इथे जे कोपऱ्यामध्ये ते श्री गरुडांची अशी छोटीशी मूर्ती आहे. आणि तुळजाभवानी देवीच्या बाजूलाच चक्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. आणि जेव्हा दर्शन घेऊन होईल तर तिथेच साईडला इथे त्यांनी पुस्तकं ठेवली आहेत. ही फ्री आहेत, म्हणजे ज्याला कोणाला वाचण्यासाठी घ्यायची असेल ते घेऊ शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा भाषांमध्ये ही पुस्तकं आहेत. तर त्यातलं मी एक घेतलं आहे. आणि इकडे त्याच्याच समोर पुस्तकांचा एक स्टॉलही आहे. हाही मंदिराच्या आतच आहे. तर इथे बघू शकता मराठी आणि हिंदीमध्ये पुस्तकं आहेत. ज्याला कोणाला विकत घ्यायची असतील ती घेऊ शकतात. तर ही पुस्तकं आहेत. तर हे मी घेतलं आहे पुस्तक. आणि माझ्या फ्रेंड्सनी ही काही पुस्तकं घेतली आहेत, बघू शकता तुम्ही. आता मी मुख्य मंदिराच्या बाहेर पडत आहोत. तिथेच साईडला उजव्या व डाव्या बाजूला छोटी छोटी अशी मंदिरं आहेत. तर त्यामध्ये कोणते देव आहेत तेही जाऊन आता बघूया. आता मंदिराच्या डाव्या बाजूला आम्ही आलो आहोत. इथे एक छोटंसं असं मंदिर आहे. इथे साईबाबांची एक मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि याच्या बाजूलाच अंबा मातेची एक मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला मी म्हणालो जसं आणखी छोटंसं एक मंदिर आहे. आणि यामध्ये बघूया कोणते देवाच्या मूर्ती आहेत त्या. तर तुम्ही बघू शकता इथे आहे श्री पद्मनाथ भगवानांची एक मूर्ती. आणि याच्याच बाजूला देवीची मूर्ती आहे. तर ते कोणती मी सांगतो तुम्हाला. इथे आहे श्री पद्मावती देवीची मूर्ती. तर अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत या मंदिरात. आणि हे बघा बाहेरचं काम पण पूर्णपणे संगमरवरी दगडांनी केलेलं आहे. मंदिरातल्या लोकांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथे कोणी पूजा बिजारी येत नाही पूजा करण्यासाठी. तेच इथे मंदिराची स्वच्छता करण्यापासून पूजा करण्यापर्यंत सर्व तेच सांभाळतात. असं हे मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. हे मंदिर हे हायवेलाच आहे. जर कोणाला यायचं असेल तर पुणे सातारा हायवेला हे मंदिर आहे. खूप सुंदर असं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या पायरीपासून कळसापर्यंत आणि सर्व मूर्ती या संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत. पूर्ण असं उन्हामध्ये चमकतं आहे मंदिर, पांढरं शुभ्र. खूप छान असं मंदिर आहे. तर नक्की या. तर गाईज फायनली आता मंदिरातून आम्ही बाहेर पडलो आहोत आणि आता मी चाललो हॉस्टेलला. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.